शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत। रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते आज जळगावमध्ये सभा घेतील। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार अमरावतीला जातील। वरुड गावात शरद पवारांची जाहीर सभा होती। संध्याकाळी 7:30 वाजता जाहीर सभेचे आयोजन केले। भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज नितीन गडकरी देगलूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। सकाळी 10 वाजता मौंढा मैदानावर ते जाहीर सभा घेतील। त्यानंतर ते मुखेड शहरात कंधार फाटा इथेही सभा घेणार आहेत। रामलीला मैदानात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जाहीर सभेचे आयोजन केले। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कुहळीकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होती। दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगावमध्ये सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेत। राळेगावमध्ये दुपारी 3 वाजता त्यांची सभा होईल। खामगावात आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीत येणार आहेत। नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत। दुपारी 1 वाजता अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या भोकर शहरामध्ये सभा होती। सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आले। त्यानंतर दुपारी 3 वाजता देगलूर शहरात भव्य सभा होईल। या सभेनंतर संध्याकाळी 5 वाजता नरसीमध्ये सभा होणार आहे। बुलढाण्यामध्ये भाजप नेते जे.पी. नड्डा यांच्या सभा पार पडते। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन केले। सकाळी 9:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान दुपारी 1:30 वाजता राजस्थानच्या जालोरमध्ये सभा घेतील। जालोरनंतर दुपारी 4 वाजता बांसवाडामध्ये त्यांची सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर बावनकुळेंनी पलटवार केलाय। महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महानायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असं बावनकुळेंनी म्हटलं। वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बानखडे यांना पाठिंबा दिलाय। वंचितनं आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्यानं जिल्हाध्यक्ष गवई नाराज आहेत। रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे। त्यामुळे वंचितकडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे। जळगावात शिवसेना, शिंदे पक्ष आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाला बैठकीपासून लांब ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आले। भाजप आमदार सुरेश भोळे आणि शिंदे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी बैठकीला उपस्थित होते। मात्र बैठकीपासून स्थानिक अजित पवार पक्षाला दूर ठेवण्यात आल्यामुळे चर्चा सुरू आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ट्विट करत टीका केली। मलिदा गँगचे सदस्य असा टोमणा रोहित पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलाय। मलिदा गँगचे सदस्य बनून पोलीस टाइम्समध्ये फोटो येण्यापेक्षा कुटुंबाशी एकनिष्ठ राहून न्यूयॉर्क टाइम्समध्ये फोटो झळकणं हे अभिमानास्पद नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। महाविकास आघाडीला 48 पैकी 39 जागा मिळतील। लोकांचा कल काँग्रेसच्या गॅरंटीवर आहे असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले। वीरेंद्र मंडलिक लहान बालिश बाळ असून त्यांनी काही बोलल्यानं जनतेतील शाहू महाराजांच्या बद्दलची भावना बदलणार नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। आम्ही मराठा समाजाचे उमेदवार आहोत असं सांगून कोणी मत मागत असेल तर त्याला पाडा। मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही। माझ्या नावाचा महायुती, महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवारांना वापर करू नये, नाहीतर मी पाणउतारा करेन असा इशारा जरांगेंनी दिला। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अर्जांची छाननी पूर्ण झाली असून 35 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 2 अर्ज अवैध ठरलेत, तर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली।
पाणी नाही तर मतदान नाही असं म्हणत कुर्ल्यातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। गेल्या काही वर्षांपासून कुर्ल्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळे मुरली मिलन सोसायटी, गुप्ता टेरेस, मोरारजी टेरेस इथले रहिवासी पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेत। संतप्त नागरिकांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरामध्ये सोसायटी बाहेर नो वॉटर नो वोट असे बॅनर लावलेत।